नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक पुन्हा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे. ते आहे शेतकं फ्राय. तर शेतकं हे गोव्याचे प्रसिद्ध आणि अशी टेस्टीस्ट फिश आहे. तर तुम्ही बघू शकतात मी छान असं क्लीन केलेलं आहे फिशला आणि कट दिलेले आहे. तसेच मी त्यांना मीठ लावून घेतलेलं आहे, कारण मच्छी बाजारात आपण आणलं की त्याला लगेच मीठ लावलं तर छान अशी टेस्ट येते. तर आता आपण साहित्य घेतलं आहे ते आलं लसूणची पेस्ट, लिंबूचा रस, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि आपण ओली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण फिशला मॅरिनेट करून घेणार आहे. तर आलं लसूण पेस्ट लावणार आहे आपण, लिंबाचा रस, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि आपण ओली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता आपण सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला फिशला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि फिशला मॅरिनेट केल्यावर एक आपल्याला 10 ते 20 मिनटं फिश असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे मसाले छान असे फिशमध्ये उतरतात. आणि आपल्याला मसाले लावताना पूर्णपैकी कट्समध्ये मसाले भरायचे आहे आणि छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे फिशला. तर तुम्ही बघू शकतात आपण मसाला छान असं कट्समध्ये सुद्धा फिल करून घेतलेला आहे. तसंच आपण दोन्ही साईडनं लावून घेतले आहे. तर आपण जेव्हा फिश मॅरिनेट करतो ना, तर एक 20 ते 15 मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा आपण बाहेरही ठेवू शकतो, म्हणजे छान असा मसाला मुरतो फिशमध्ये. तसंच तर 20 मिनटं एक छान मॅरिनेट झाल्यानंतर आपण फिशला फ्राय करायला घेणार आहे आणि छान असं क्रिस्पी फ्राय करणार आहे आपण. तर आता आपली फिश छान अशी मॅरिनेट झालेली आहे आणि आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोट करून घ्यायला, म्हणजे फिश आपली छान अशी क्रिस्पी फ्राय होते. आपण रवासुद्धा घेऊ शकतो किंवा तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेऊ शकतो. तर आपण एका साईडला आता तवा तापत ठेवलेला आहे. तर आता आपलं फिश मॅरिनेट झालेलं आहे. तर आपण आता तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घेणार आहे, म्हणजे छान असे क्रिस्पी फ्राय होतील. तर आपण इथे रवा यूज करू शकतो किंवा तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा यूज करू शकता, म्हणजे फिशला छान असं कोट धरून राहते आणि तव्यामध्ये पडत नाही. तर मी आता असे सगळे फिश कोट करून घेतो आहे. तर तुम्ही बघू शकता आपण फिशला छान असं कोट करून घेतलेलं आहे तिन्ही. आता आपण हे तळून घ्यायचे. आपला आता तवा तापलेला आहे, तर आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तर आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक करून मच्छी सोडूया. तर आता आपल्याला एक साईड प्रॉपरली फ्राय करून घ्यायची आहे. तर एक 5 ते 10 मिनिटं लागतील. गॅस क्लोज करायचं. तर आता आपली एक साईड प्रॉपरली फ्राय झाली आहे. तर आता आपण ह्याला परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता पुरेसं तेल आहे, तर त्याच्यातच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे.
बघू शकतात आपली दुसरी बाजूसुद्धा प्रॉपर शिजलेली आहे. तर आता आपण हे फ्लिप करून घेणार आहे आणि दुसरी साईडसुद्धा परत एकदा फ्राय करून घेणार आहे 5 मिनटासाठी, म्हणजे फिश आपली छान अशी शिजेल. आणि मग हे झाल्यानंतर आपण आता जी दुसरी फिश आपली राहिली आहे ती पण फ्राय करून घेणार आहे. आता आपलं हे फिश फ्राय करून रेडी झालेलं आहे. तर हे आता आपण काढून घेणार आहे डिशमध्ये. आता ही जी आपली राहिलेली फिश आहे तीसुद्धा आपण आता फ्राय करून घेत आहे. तर आता आपले फिश फ्राय रेडी आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन नवीन रेसिपीज किंवा ब्लॉग्स किंवा एक्झिबिशन्स अपलोड करीन तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.